काळाला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप पांडुरंगा गरु प्रथम पांडुरंगा गरु प्रथम दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेदार झालो समचरण सरोजन सांद्रे लांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैधफलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिसितं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् नको नको मना गुंतो माया जाळी काला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठाला 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 प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कैलासवासी चांगदेव सोपान पाटील दरेकर यांचं प्रथम पुण्यस्मरण दोंडेवाडीकर तसं कमी वयातच ते गेलेत. समस्त शोकाकुल सर्व परिवार गंगा भागीरथी वेणुबाई सोपान दरेकर त्यांच्या मातोश्री पत्नी गंगा भागीरथी सुनीता चांगदेव दरेकर बंधू नामदेव सोपान दरेकर सीताराम विश्वनाथ दरेकर बाळासाहेब विश्वनाथ दरेकर गणेश बापूसाहेब दरेकर भगिनी सौ विमल आप्पासाहेब लोकणे त्याचप्रमाणे सौ सुमन दत्तात्रय पटांगरे त्याचप्रमाणे सौ प्रियांका नानासाहेब कुटे कन्या त्याचप्रमाणे कुमारी पूजा चांगदेव दरेकर कुमारी सपना चांगदेव दरेकर समस्त दरेकर परिवार कैलासवासी चांगदेव सोपान दरेकर यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. समस्त दरेकर परिवार त्या परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण सर्वांना धन्यवाद. जे बाळासाहेब राणेंनाही धन्यवाद. त्यांचा जास्त आग्रह होता कार्यक्रम आपण घ्यावा म्हणून. त्यांची सर्व पाहुणे मंडळी सर्व मान्यवर आणि आमचे इथं सेवेकरी भक्तमंडळ उपस्थित आहेत. बेटामध्ये जे सेवेला येतात त्यांनाही धन्यवाद. जवळके दोंडेवाडी शहापूरचे भक्तमंडळ आणि सर्व पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे सर्व गायक वादक वृंद भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद. विढाला विढाला विढाला
निवासी चांगदेव सोपान दरेकर यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धादी क्रिया केल्या जातात. वेगवेगळ्या धर्म, वेगवेगळ्या पंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. रूढी परंपरा कुठल्याही असू द्या, शेवटी पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता किंवा ऋण निर्देश करण्याकरता काहीतरी एक माध्यम असतं. दशक्रिया करतो आपण, 13वा करतो, महिना घालतो, श्राद्ध घालतो. का करतो हे? गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन वर्णन करतो. सेनयोरुभयोर्मध्यर्थं स्थापयाम्यच्युत यावदेतान् निरीक्ष्यहं योद्धुकामानवस्थितान्. अर्जुन भगवंताला सांगतो, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. मला पाहायचंय, निरीक्षण करायचं, कोणाकोणाशी मला युद्ध करायचं. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं, मला युद्ध करायचं नाही. भगवान युद्ध करायचं नाही. रणांगणात कशाला आलो आपण? लग्न जमलं, ठरलं, ती ठरली, नवरदेव मिरूनही आणला, वर ओवाळणी झाली. आता बोवल्यावर जाऊन उभं राहायचं. नवरदेव म्हणतो मला लग्न करायचं नाही. हा चालू नसतं का? सगळं वराळ आलं, नवरी आली, वर ओवाळणी पण झाली, आता मंगलाष्टकाला सुरुवात होणार, हा तो लग्न करायचं नाही. आज चालेल का? म्हटलं करायचं तर अगोदर सांगायचं. युद्धाची तयारी झाली आणि आदेशही केला, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा, कारण मला पाहायचंय कोणाकोणाशी मला युद्ध करायचंय. यावत येतान निरीक्षेहम योद्धू कामानवस्थितान. युद्धाकरता कोण कोण आलेला आहे त्याचं मला निरीक्षण करायचंय. आणि आता म्हणतो मला युद्ध करायचं नाही. का करायचं नाही त्याची काही कारण सांगितली, त्यापैकी एक कारण सांगतो तुम्हाला. अर्जुनाने सांगितलं, युद्ध जर केल्यानंतर एवढे लोक मरतील, हे मेल्यानंतर यांच्या पत्न्या विधवा होतील आणि त्याचा परिणाम प्रदुष्यन्ते कुलस्त्रिया. कुलस्त्रिया प्रदूषित होतील. स्त्रीस्तु दुष्टासो वार्ष्णेय जायते वर्णसंकर. वर्णसंकर घडेल. संकर नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रिया. याचा परिणाम काय होईल? सांगितलं, प्रदुष्यन्ते कुलस्त्रिया. कुलस्त्रिया प्रदूषित होईल. वर्णसंकर कारकही वर्णसंकर घडेल आणि त्याचा परिणाम होणाऱ्या पुढच्या पिढीला पितरांबद्दल आदर राहणार नाही आणि लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया लुप्त होईल. त्याचा परिणाम पितरांचं पतन होईल. पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया, असं अर्जुन म्हणतोय. आता पिंडोदक क्रिया लुप्त झाल्यानंतर पितरांचं पतन होईल म्हणजे पिंडदान केल्यानंतर पितर जर स्वर्गात जात असतील अर्जुनाच्या म्हणण्यानुसार, तर मग चांगलं वागायचे काय करायचं? कसंही वागा ना. मेल्यावर पिंडदान केलं, गेलं स्वर्गात. असं होऊ शकतं का हो? मग कर्माला काय महत्व आहे? कर्मणा जायतो जंतुर कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवोपपद्यते. सुख दुःखाला कर्म आहेत महाराज. दुःख प्राप्त होण्याचे कर्म केले तर दुःखच मिळणार आहेत. बाबळीचं रोप लावलं तर काय आंबे येणार आहेत का? त्याला काटे येतील बाबळीला, आंबे कसे काय येतील? आंबे पाहिजे असेल तर आंब्याचं रोप लावावं लागेल, बाबळीचं रोप लावून चालणार नाही. सुख हवं असेल तर सुख प्राप्त होण्यासारखे कर्म करावे लागतील तर सुख प्राप्त होऊ शकतं. असं पिंडदानाने स्वर्गात कोणी जातं असं म्हणावं तर मग कर्माचं महत्व काय आहे? आणि कर्माला तर विशेष महत्व सांगितलेलं आहे. सर्व शास्त्रकाराने कर्माला महत्व दिलेलं आहे आणि कर्माचंच फल मिळत असतं. दशरथाला सुद्धा कर्माचं फल चुकलं नाही. दशरथ देवाचा बाप आहे, मग कर्माचं फल देवाच्या बापाला चुकलं नाही, आपलं कसं काय चुकलं? आहे का? श्रावणाची हत्या घडली ना हो दशरथाकडून. शिकार करण्याकरता गेला, पाण्याचा बुडबुड आवाज आला. दशरथाला वाटलं हरिण पाणी पिण्याकरता आलेला आहे आणि त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो श्रावणाच्या छातीला लागला.
बाण लागल्याबरोबर श्रावण मोठ्याने ओरडला, हे आई ग, हे आई गी, दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊन झोक. हे राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणून नयनी तो वदला हंत तुझ्या माझ्याला मी पापी कारण बाळा. शर आला दारून आला भरला हे आई गे, दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊनी झोक. आई गे मोठ्याने ओरडला. दशरथाच्या लक्षात आलं. ऐकल्यावर दशरथ तर पाणी पाणी झाला महाराज. सोडला श्वास शेवटला तो जीव विहग फडफडला. तनु पंजर सोडून गेला दशरथ राजा. रडला धाये धाये खडला ठाये ठाये. फळफळत फळफळत दशरथाच्या समोर श्रावणाने प्राण सोडला. श्रावणाच्या मातेपित्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे पुत्र वियोगाने आमचा मृत्यू होतोय त्याप्रमाणे पुत्र वियोगाने तुझा देखील मृत्यू होईल. म्हणून राम 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 म्हणून दशरथाने प्राण सोडला. पण दशरथाच्या अंत समयाला राम नाही महाराज. कर्माचं फल आहे. म्हणून कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्माचं फळ देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्याला चुकेल असं समजू नये. केलेलं कर्म ते भोगावंच लागणार आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती. मग इथं पिंडदान मध्ये कुठून आलं? पिंडदानाने स्वर्ग मिळतो असा अर्थ नाही आहे. मग कशा करता करायचं असतं? संसारामध्ये आसक्त जीव असतो. आसक्त जीवाला तृप्त करण्याकरता पिंडदानादी विधी करतात. काही लोकांना बघा 10 वेळा कावळं शिवत नाही. मित्राला माहिती असते खिशातच बाटली आणलेली असते, ते टाकल्याशिवाय शिवणारच नाही म्हणलं काव. याचा अर्थ काय? वासना अडकलेली आहेत संसारामध्ये. काही लोकांच्या अशा वासना अडकलेल्या असतात. मृत्यू झाला म्हणजे सर्वस्व संपला असा अर्थ नसतो बरं का. शास्त्रकाराने 3 प्रकारचे शरीर सांगितलेले आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. स्थूल देह तर जळून गेला, पण सूक्ष्म देह आणि कारण देह शिल्लक आहे. या सूक्ष्म देहामध्ये वासना शिल्लक असतात. याच्या वासनेच्या तृप्तीकरिता पिंडदानादी विधी केले जातात.
आणि पितरांना ते प्राप्त होतं असं शास्त्रकार मांडतात. मानणं न मानणं प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे, पण काही गोष्टी विश्वास ठेवावा लागतात. विश्वासावर जग चालतं. आपण गाडीत बसताना ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो म्हणून गाडीत बसतो. बसताना जर मला संशयाला याने जर धडकवली तर गाडीतच बसणार. काही लोक नेहमी संशयीच असतात. कशावरून संशय? हजामत करताना न्हाव्यावर विश्वास ठेवतो म्हणून हजामत करू नये. त्याने असं काप धरला तर, त्याने जर असा वस्तारा केला तर कापून टाकू शकतो, पण तो कापणार नाही हा विश्वास आहे ना. तसं काही ठिकाणी विश्वास ठेवावा लागतो. शास्त्रावरही विश्वास ठेवावा लागतो. काही गोष्टी आपल्या मनाच्या बुद्धीच्याही पलीकडे असतात. अशा वेळेला शास्त्र आपल्याला समजावून सांगतं. जीवाच्या कल्याणाकरता या शास्त्राची निर्मिती झालेली आहे. कोणी आस्तिक असो नास्तिक असो श्राद्धादी कर्म अवश्य करावे, कारण नसेल कोणी मानित तरी शेवटी कृतज्ञता व्यक्त करण्याचं ते एक माध्यम असतं. असो श्राद्धादीचं पुण्यस्मरणाचं निमित्त अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि मनाला उपदेश करणारा अभंग. जगामध्ये उपदेश करणारे फार लोक असतात. दोघं चौघाची चर्चा जर चालू असेल, यांच्यात सांगणारा कोणा ऐकणारा कोण तेच कळत नाही. प्रत्येक जण सांगतच राहतो. ऐकण्याची मानसिकता लोकांची कमी आहे. प्रत्येकाला सांगावंच वाटतं. काही तर ऐकणाऱ्याची इच्छा असो का नसो सांगतच राहतात. एक मनुष्य बसने प्रवास करीत होता. कोणतरी आणखी शेजारी येऊन बसला प्रवासी त्याच्या शेजारी. ओळख नाही, परिचय मग केला नाही सुरू. हॅलो, तुम्हाला माहिती का? मला काय, माझ्या मुलीचं लग्न झालं. तुम्हाला झालं असेल. काय झालं? 25 लाख रुपये खर्च आला. किती आला? पण त्याला विचारतो किती आला. हा 25 लाख रुपये. मंगल कार्याचे 1 लाख घेतले. मी किती घेतले? तोंडला 1 लाख. बँडवाल्याने 1 लाख घेतले. किती घेतले? तुला उगाच शेजारी बसलो म्हणजे आपण. याच्या मुलीत लग्न झालं, याला काही घेणं का बरं? काहींचा स्वभाव असतो, ऐकणाराची इच्छा असो का नसो बोलतच राहणे. पण अशा या बोलण्याचा फायदा काय? निरर्थक उपदेश केला तर कधी कधी बघा काही लोक फुकट सल्ले देत असतात. सल्ला देण्याच्या अंगावर येतच जाते. मग निरर्थक रिकामे सल्ले कोणाला देत जाऊ नका. ऐकणाराची मानसिकता नसताना जर तुम्ही उपदेश केला तर तो व्यर्थ आहे. एक मनुष्य मुंबईला सर्व्हिसला होता. दीपोळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जायचं होतं. रिझर्वेशन केलेलं होतं. रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं होतं. गर्दीमध्ये बसमध्ये चढताच आहे ना. पत्नी बरोबर, मुलं बरोबर, सुटकेस बरोबर, बॅग बरोबर, एवढं सगळं सामान पोरं घेऊन वर चढायचं. वेळ कमी आहे. वेळेवर जर स्टेशनवर पोहोचलं नाही तर गाडी निघून जाईल, पुन्हा रिझर्वेशन मिळणार नाही, सुट्या मोजक्या आहे, अशा टेन्शनमध्ये बसलेला. तेवढ्यात एक माणूस म्हणले, हो तुम्हाला एक सांगू का? म्हणजे काय? भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत काय सांगतात तुम्हाला सांगू का? तो म्हणले, मला भगवान गीतेत काय सांगतात हे सांगू नको. मी तर पोथी ऐकायला बसलेलं नाही. मला गाडी किंवा मध्ये सांग. त्याची ऐकण्याची मानसिकता आहे का? ऐकणाऱ्याची जर मानसिकता नसताना तुम्ही उपदेश करीत असाल तर उपदेश करणारा कितीही विद्वान असेल तरी ते व्यर्थ आहेत महाराज. ऐकणाऱ्याची मानसिकता असावी. दुसरी महत्वाची गोष्ट, सांगणाऱ्याबद्दल ऐकणाऱ्याच्या मनात आदर असावा तर त्या उपदेशाचा उपयोग होतो. उपदेश करणाराही शुद्ध असावा, आचार विचार संपन्न असावा. या गोष्टी जीवनात नसतील तर उपदेश व्यर्थ होतो. किंवा बऱ्याच वेळेला मानसिकता निर्माण होण्याकरता सुद्धा वेळ यावी लागते बरं का. कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त दिसतात. याला कारण काय? याला कारण हेच आहे, संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून शहाणपण यायला लागते. मग कीर्तन आवडायला लागतं. तोपर्यंत तेवढे दिवस संसारातले जातात निघून शहाणपण येण्यामध्ये. याचा अर्थ काय? ऐकण्याची मानसिकता निर्माण व्हावी लागते. आणि ऐकण्याची मानसिकता निर्माण झाली तर त्या उपदेशाला सफलता आहे, अन्यथा नाही. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आत्मदेव ब्राह्मणाचं उदाहरण येतं.
याला संतती नव्हती, मुलबाळ नव्हतं, त्यामुळे लोक हिनवायचे. आला निपुत्रिका म्हणते पहा हो चांडाळ, पातकांचे मूळ पोरवडा. जगाचे रीत आहेत, हा चांडाळ आहेत, निपुत्रिका आहेत, याचा तोड पाहू नका. त्या आत्मदेवाने विचार केला, अशा प्रकारे अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. तो आत्महत्या करण्याकरता जंगलात गेला, पण एका साधूचं दर्शन झालं. त्याला वाटलं चला दर्शन घेऊन मग मरू. साधूने विचारलं, अरे बाबा मरतो कशाला, एवढं सुंदर शरीर भगवंताने दिलं, काय आत्महत्या करण्याकरता दिलं का? काय झालं? म्हणजे महाराज संतती नाही. मग संतती नाही म्हणून काय बिघडलं? ज्याला मुलं बाळ आहेत ते तरी कुठं सुखी आहेत. पोराच्या लाता खायची पाळी येण्यापेक्षा नसलेलं बरं ना. कशाला विचार करतो तू? तो म्हणला, महाराज हा उपदेश मला करू नका, मी तुमचा उपदेश ऐकायला इथं आलो नाही. एक तर मला मुलगा होईल असा आशीर्वाद द्या, नाही तर मरू द्या, दोन्हीपैकी एक काही तर करू द्या. समजावून सांगितलं पण ऐकण्याची मानसिकता नाही ना हो. अरे बाबा आत्महत्या करू नकोस, हे जीवन पुन्हा पुन्हा न मिळणार आहे. नर तनुसे आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम, भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. नरतनु से आया बाबा, मुख कमल का अच्छा है, राम भजन दो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है, नरक कुंड में डूबता डूबता है, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो, राम भजो तुम, भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे. राम भजो, राम भजो, राम भजो, राम भजो तुम, भव जल पार करे, पार करे, भव जल पार करे, भव जल पार करे. एवढं सुंदर मनुष्य शरीर भगवंताने दिलं, आत्महत्या करण्याकरता नाही दिलं बाबा. पण उपदेश पटला नाही. सांगितलं महाराज एक तर मुलगा द्या, नाही तर मरू द्या. साधूला दया आली, साधूने प्रसाद दिला, मुलगाही झाला. लांबलच कथा मी लांबवणार नाही. पण मुलगा शहाणा झाला, मोठा झाला, आणि पुढं मोठा झाल्यावर व्यसनाधीन झाला. दारू पिणे, मांस भक्षण करणे, नको नको ते कर्म करणे. महाराज देवतांच्या मांसांच्या मदिराच्या वेश्या, मगयार्थचौर्यम परदार सेवा, एतानि सप्त व्यसनानि लोके घोराते घोरम नरकम नयाते, अति नरकात घालणारी 7 व्यसन आहेत. व्यसनाधीन झाला, दारू पिऊ लागला, अनेक प्रकारचे नाद लागले. घरातले पैसे, आता पैसा आणायचा कुठून, घरातल्या वस्तू विकायला लागला. एक दिवस बापाने विरोध केला, अरे तू काय करतोस? धुंदुककारी नाव त्याच. अरे धुंदुककारी काय करतोस? संतती होत नव्हती म्हणून मी आत्महत्या करण्याकरता गेलो असताना एका साधूला दया आली, त्याने आशीर्वाद दिला, तुझा जन्म झाला, तू काय करतोस?
दारू पितोस, वाईट प्रकारचे व्यसन करतोस, तुला शोभत नाही. त्याने सांगितलं, पिताजी तुम्हाला घरात राहायचं असेल तर अर्धी चतकोर खायची पळून राहायची नाही, निघा घराच्या बाहेर. आता डोक्याला हातभार लावून बसला, रडायला लागला. आधी रडत होता मुलगा का होत नाही म्हणून, आणि आता रडतोय मुलगा का झाला म्हणून. रडायला लागला. महाराज, राहायचं असेल तर घरात राहा, मला विरोध करायचा आहे, निघा घराच्या बाहेर. अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर त्यावेळेला उपदेश केला गोकर्णाने. देहस्ति मांसर धीरे भीमते त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च पश्यान्निशं जगदिदं क्षणभङ्गतिष्ठो वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ. देह अस्ति मांस रुधिरे, रक्तरेत दुर्गंध जंतू नरक मूत्राने भरलेलं शरीर आहे. जाया सुतादिश सदा ममता विमंच, पत्नी पुत्र आदींचा त्या ममतेचा त्याग करा. पश्यान्निशं जगदिदं क्षणभङ्गतिष्ठो वैराग्यराग रसिको भवभक्तिनिष्ठ. आता वैराग्य स्वीकारा आणि भक्तिनिष्ठ बना. आता उपदेश पटायला लागला. केव्हा? तेव्हाही त्या साधूने उपदेश केला होता जेव्हा आत्महत्या करायला गेला होता, पण तेव्हा उपदेश पटला नाही. आणि पोराने जेव्हा लाथा मारायला सुरुवात केली, पोराने सांगितलं गपचूप पळून राहा नाही तर निघा घराच्या बाहेर, तेव्हा आता उपदेश पटायला लागला. आता ऐकण्याची मानसिकता निर्माण झाली. जोपर्यंत ऐकण्याची मानसिकता निर्माण होत नाही तोपर्यंत कोणाला उपदेश केला तर त्याचा उपयोग होत नसतो. मग तुकोबारा या ठिकाणी सांगतात, जगाला उपदेश करण्यापेक्षा अगोदर आपल्या मनाला उपदेश करा. कारण निरर्थक चिंतन करणं या मनाचा स्वभाव आहे. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय पछताएगा. रे मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. मन मूर्ख कब तक जग में जीवन व्यर्थ गवाएगा. अरे मूर्ख मना, का निरर्थक चिंतन करू? निरर्थक चिंतन करणं मनाचा स्वभाव आहे. म्हणून जगाला उपदेश करण्यापेक्षा अगोदर मनाला उपदेश करा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्वा बंधन सुख समाधान इच्छा ते. सुखाला कारण मन आहेत, दुःखाला कारण मन आहेत, ऊर्ध्वगतीला कारण मन आहेत, अधोगतीला कारण मन आहेत. म्हणून सावधान मना. मन कुठे अडकतं महाराज? हे अडकणाऱ्या मायेच्या जाळ्यात अडकणाऱ्या मनाला सावध करतात. नको रे मना, नको नको या मायेच्या जाळ्यात अडकू. समोर मृत्यू तुला ग्रासण्या करता आलेला आहे प्रथम चरणामध्ये. नको नको म्हणा
नको नको म्हणा गुंतू माया गाडी 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 नको नको म्हणा गुंतू माया ग्राम हरि जय जय ढोपार घुमादी ढोपार घुमादी ढोपार घुमादी नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया अरे मना नको रे मना नको नको या माईच्या जाळ्यात अडको मनाचा स्वभाव चंचलम हि मन कृष्ण प्रमाते बदद्धम तस्याहम निग्रहम मन्ये वायोर्यु सदुष्करम हे मन अतिशय चंचल आहेत याला नियंत्रणामध्ये आणणं फार अवघड आहे लोक मोठे मोठे बंगले बांधतात कशा करता या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून शरीराच्या विश्रांती करता बंगला बांधला पण मना करता मन फिरतोय फुटपाथवर
मनाच्या विश्रांतीचा विचार माणसाने कधी केला नाही, त्या मनाच्या विश्रांतीचा विचार आमच्या संत महापुरुषांनी केला. विठाला विठाला निरर्थक चिंतन हा मनाचा स्वभाव आहे आणि कुठं कुठं मन अडकतं. काही उदाहरणं देता येतील. हा जीव कसा अडकतो महाराज बंधनामध्ये? भ्रमामुळं. मायाजाळ म्हणजे भ्रम आहेत. एक भ्रमर, या ठिकाणी या मनाला भ्रमराचंही रूप केलं काही ठिकाणी. भ्रमर ज्याप्रमाणे इकडे तिकडे फिरतं ना, त्याप्रमाणे मन फिरतं. एक भ्रमर भ्रमण करीत असताना त्याला एक दृश्य दिसलं. पळसाचं झाड होतं, श्रावण महिना, पळसाचं झाड, हिरवी पालवी, आणि त्याच्यामध्ये एक पोपट बसलेला. पोपट हिरवा, पळसाची पालवी हिरवी, त्यामुळे पोपट दिसला नाही, पण त्या पोपटाची चोच लाल असल्यामुळे ती लवकरच दिसली. त्या पोपटाच्या लाल चोचीकडे जेव्हा भ्रमराने पाहिलं आणि भ्रमराला भ्रम झाला पळसाच्या फुलाचा. पळसाचं फुल आणि पोपटाची चोच रंगही सारखा आणि आकारही सारखाच असतो. त्या भ्रमराला वाटलं या काळामध्ये पळसाला फुलं येत नसतात, या पळसाला एक फुल कसं काय आलंय, आणि आलंय फुल तर आपण या फुलाचा मकरंद सेवन करण्याचा आनंद का सोडावा बरं. आणि म्हणून त्या भ्रमराने त्या पळसाच्या झाडाच्या दिशेने धाव घेतली. पण ते पळसाचं फुल नव्हतं, ते पोपटाची चोच त्याला पळसाच्या फुलासारखी भासली. तो जेव्हा त्या झाडाच्या जवळ गेला आणि त्या पोपटाचं लक्ष भ्रमराकडे गेलं, पोपटालाही भात झाला, इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे. भ्रमराकडे पाहिल्यानंतर पोपटाला जांभळाचा भास झाला आणि पोपटाच्या चोचीकडे पाहिल्यावर भ्रमराला पळसाच्या फुलाचा भास झाला. आणि जवळ गेल्यानंतर पोपटाला जेव्हा जांभळाचा भात झाला आणि पोपटाने विचार केला, आयतं जांभूळ जर तोंडात पडतं तर का सोडावं बरं. पोपटाने झडप घातली आणि त्या भ्रमराला खाऊन टाकलं. वास्तविक ते पळसाचं फुल नव्हतं, पण भ्रम झाल्यामुळं आणि शेवटी अडकला आणि मृत्यूला कारण ठरला. संसारामध्ये अशा अनेक ठिकाणी मनुष्य वास्तविकता नसते, पण भ्रमीभूत होतो आणि तिथं अडकतो. आणि असं भ्रमीभूत होऊन अडकण्याचा मनाचा स्वभाव आहे. एक भ्रमर करीत असताना एक साबरीचं वन लागलं. साबरीलाही फुलं येतात आणि ते साबरीचे फुलं कमळासारखे दिसतात. भ्रमराला वाटला कमळ आहेत, पण कमळात सुगंध आणि मकरंद असतो. त्या साबरीच्या फुलाला सुगंधही नाही, मकरंदही नाही, पण काटे मात्र टोचतात. अडकला. एक भ्रमर केवड्याच्या मनात गेलं. केवड्याचं फुल देखील लांबून कमळासारखं वाटतं, पण केवड्याला काटे असतात, काटे टोचले. एके ठिकाणी भिंत होती, भिंतीवर एक चित्र होतं, चित्रामध्ये तळ होतं, त्या तळ्यात कमळ केलेले होते. भ्रमराने पाहिलं, चला या कमळावर बसावं, आणि भिंतीला धडकला, कारण ते खरं कमळ नव्हतं, ते चित्रकारी होते. अशा प्रकारे कधी कधी चुकीच्या ठिकाणी हा भ्रमर भ्रमित होतो, मृत्यूला कारण ठरतो. हा जीव देखील या संसारामध्ये इकडं सुख मिळेल तिकडं सुख मिळेल आणि म्हणून धावतो, आणि ते ज्या वस्तूच्या प्राप्ती करता तो प्रयत्न करीत होता, तीच वस्तू कालांतराने दुःखाला कारण ठरते आणि रडायला लागतो. सावध करतात आमचे संत. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन, ऋण झुनो ऋण झुनो ऋण झुनो ऋण झुनो रे भ्रमरा, सांडितो अवगुणो रे भ्रमरा, सांडितो अवगुणो रे भ्रमरा. चरण कमल दालू रे, चरण कमल
भोगी तुम्ही श्यामुळे भ्रमरा ऋण जणू ऋण जणू ऋण जणू ऋण जणू रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा भोगी तुम्ही चढू रे भ्रमरा तुला भोगायचं असेल तर चरण कमल दळू रे भ्रमरा भगवंताचं चरण रूपी कमलाचा आस्वाद घे बाकीच्या ठिकाणी फसवणूक आहे मन हे अनेक ठिकाणी गुंततं गुरफळतं आणि फसल्या जातं म्हणून तुकोबारे सांगतात मना नको रे मना नको नको मना गुंतू माया जाळी काला जवळी ग्रासावया समोर मृत्यू आलेला आहे आणि हा मृत्यू कोणाला सोडित नाही निरर्थक चिंतनामध्ये लोक वेळ वाया घालतात आणि आयुष्य संपून जातं शेवटी म्हातारपण आलं आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करतात अंगम गलितं पालितं मुंडं दशन विहीनं जातं तुंडं दशन विहीनं जातं तुंडं वृद्ध्वायाति गृहीत्वा दण्ड तदपि हेमञ्च तदपि नमोञ्च भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढ़मते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षते भज गोविंद भज गोविंद भज अंगम गलितं परितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्ध्वायाति गृहीत्वा दण्डं तदपि नमञ्चित्याशापिण्डम् अंगम गलितं परितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं शंकराचार्य वर्णन करतात आता शरीर थरथर कापायला लागलं केस पांढरे झाले दिसायला कमी झालं ऐकायला कमी झालं अंथरुणात पडला पण शेजारचे 2 एकर विक्रीला मिळून उठून बसतो तदपि म्हणजे त्या आशा पिंड आशा सुटत नाही अशी जीवाची अवस्था आहे म्हणून सावधान काला जवळी ग्रासावया आणि हा काळ जेव्हा तुझ्यावर झडप घालेल तेव्हा तुझे माता पिता तुला सोडवणार नाही द्वितीय चरणामध्ये काळाची बुडी पडेल बदेवा हो ना काळाची बुडी पडेल बदेवा हो काळाची बुडी पडेल बदेवा काळाची बुडी पडेल बदेवा सोडवेला तेव्हा माय बाप सोडवेला तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची बुडी पडेल बदेवा हो काळाची बुडी पडेल बदेवा सोडविना तेव्हा माझ बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची बुडी पडेल बदेवा हो काळाची बुडी पडेल बदेवा काळाची बुडी पडेल बदेवा काळाची बुडी पडेल बदेवा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा मृत्यू आल्यावर कोण सळवत ज्याला कोरोना होऊन गेला त्याला विचारा जवळ कोण येत होता का
काय अवस्था, पत्नी जवळ येत नव्हती, मुलं जवळ येत नव्हते, आईबाप जवळ येत नव्हते. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राधी निराळी रांडा पोरे सगळे, पोरे सगळे, राधी निराळी रांडा पोरे सगळे, राधी निराळी रांडा पोरे सगळे. काळाची एवढी पडेल बा जेव्हा मृत्यू येणार, कोण सोडवेल? मृत्यू येण्याच्या अगोदर काही नोटीस येतात बरं का. पहिली नोटीस, केस पांढरे व्हायला लागले म्हणजे पहिली नोटीस आली. तुकाराम महाराज वर्णन करतात, जरा करणे मुळी सांगाली, मुळी सांगाली गोष्ट. जरा करणे मुळे सांगू आली गोष्टी, 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 जरा करणे मुळे सांगू आली गोष्टी. तुझ्या भेटी जवळ आली, तुझ्या भेटी जवळ आली, आता माझे मन होई सावधान, आता माझे मन होई सावधान. भेटी जवळ आली, तुझ्या भेटी जवळ आली, आता माझ्या मन होई सावधान, आता माझ्या मन होई सावधान, होई सावधान. जरा कानाचे केस पांढरा दिसला. महाराज सांगते या पांढऱ्या केसाने माझ्या कानात गोष्ट सांगितली. काय सांगितली? मृत्यूची या भेटी जवळी आले, सावधान, आता मृत्यूच्या दिशेला निघाला. पहिली नोटीस आली, केस पांढरे झाले, व्हायला लागले, सावधान. हा सावध होण्याऐवजी केस काळे करतो. एकमेकाकडे पाहू नका. आता ज्याच्या डोक्यावर आहे तो काही काळे करेल, काहींचं मोकळं पटांगण झालं. एक न्हाव्याकडे गेला आणि खुर्चीवर बसला, नाही विचारलं काय करायचं, मोजायचे का कापायचे? मोजणे इतकेच होते. हा म्हणला मोजायचे नाही, कापायचे नाही, मग काय करायचे? काळे करायचे. मग काळे करायला डोक्याला पाहिजे का? सावधान, पहिली नोटीस. दुसरी नोटीस, दिसायला कमी झालं, मोतीबिंदू. भगवान सांगतात आता बाहेर काही पाहू नको, आता आत पाहता ऐसा हृदया माझे मी राम, अस्तास्त्र सुखासे आराम, की भ्रांतीचे काम विषयावरी. आता बाहेर पाहण्याऐवजी वृत्तीला अंतरंग कर आणि आत पहा. पण ऑपरेशन करतो, चष्मा लावतो, सिनेमा पाहतोच. काळाची तिसरी नोटीस, दात पडले, सावधान. भगवान सांगतात इथून पुढे हलका आहार सेवन करा. चग चग मुखदंत वचन जप भग भग जमानुचार लग भग जग, दृग दृग नहीं तेज देह जगत भग 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 अलग परम, चग चग मुखदंत वचन जप भग भग जमानुचार लग भग जग. डोळ्याचं तेज गेलं, दृग 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 नाही तेज देह जग डग मग पग पग मग मग अलग परम. पाय थरथर कापायला लागले. चग चग मुखदंत वचन जप भग भग जमा अनुचार लग भग जगरम. आता सावधान. चग चग मुखदंत, तोंडातले दात गेले, वचन जप भग भग बोलताना हवा निघून जाते. पण हा नवीन दात बसवतो, खाऊ नये ते खातोच. केस पांढरे झाले, पहिली नोटीस.
दिसायला कमी झालं दुसरी नोटीस, दात पडले तिसरी नोटीस, आता चौथ्यांदा नोटीस नाही, आता बुलडोझर. नाथ महाराज वर्णन करतात, हे जर न ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी न ऐकालं तरी दुसरा येईल. हा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल,